तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशा युवा तरुण शेतकऱ्याशी व उद्योजकाशी आपण चर्चा करणार आहोत. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता काय? माझं नाव शुभम शिवाजी सूर्यवंशी, राहणार हडसणी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं बरं. तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? आम्ही खूप वेळेस म्हणजे पारंपरिक वडिलापासून. हो. बरं, मग तुम्ही कधीपासून या म्हैसीमध्ये या दुग्ध व्यवसायात लक्ष घालण्यास सुरू केले? मला झालं 8 वर्ष झाली. तुम्ही 8 वर्षापासून. बरं बरं. तर मग आता बराच अनुभव आला असेल आपल्याला. हो, दुग्ध व्यवसाय म्हैस पालनातला. बरं, मग तुम्हाला इथं जमीन किती आहे भाऊ? जमीन आपल्याला 7 एकर आहे इथं. 7 एकर. हो. बरं, मग त्याच्यामध्ये एकंदरीत पिकं कोणती घेता? पिकं ऊस, सोयाबीन, हरभरा. बरं, तुमच्याकडे ऊस जास्त असते की नाही? हो. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचा आखाडा आहे आणि इथं त्यांची जुनी विहीर, हे वडिलांसोबत यांचा दुग्ध व्यवसाय पारंपरिक आहे. बरं, ही म्हैस आहे विकत आणली का घरची आहे? नाही, आपण विकत व्यवसाय म्हशी घेतो आणि विकतो पण, आणि दुधाचा व्यवसाय पण करतो. बरं बरं. तर मग आम्हाला सांगा, ही जी म्हैस आहे ही विकत आणलेली घरची? विकत. बरं बरं. तर ती कितीला आणली हो? आणली आपण 45,000. 45,000ला. बरं, पार्टी मसड पार्टी आणली होती. हो. मग घरीच दूध म्हणजे घरीच येईल का तुमच्या? नाही, घरी नाही. हिला झाला बघा 1 महिना होत आला जवळपास. 1 महिना. बरं, मग आता किती लिटर दूध देते? आता हे सध्या 2.5 लिटर दूध देते. 2.5 लिटर. बरं. आणि ही म्हैस भाऊ? हे आपण घेतली, गाभण होती त्यावेळेस घेतलेली वय, आपल्यापाशी गेली. आता हिला 3-3.5 लिटर दूध आहे. बरोबर. आता मग किती दिवस झाले म्हणजे? मग हिला झाले 20 दिवस. बरोबर. आणि हे तुमच्याकडे हाल्या दिसायला, हाल्या घरचा आहे का विकत आणला? नाही, विकतच घेतलेला आपण, घरचं काहीच नाही. बरं बरं. खरेदी विक्री करता आहे का? दूध पण होते आणि खरेदी विक्री पण, धंद्याला धंदा होता. बरोबर. हे हाल्या कितीला घेतला हो? आपल्याला पडला होता 45,000. 45,000ला. बरं. तर मग आता एकंदरीत या 2 म्हशीचं दूध निघते आणि बाकीच्या म्हशी आणता खरेदी विक्री करता. तर मला सांगा, आता 2 म्हशीचं दूध किती निघते तुमचं? 6 लिटर दूध. 5 लिटर एक टाइम, 5 एक टाइम 6 लिटर. बरं. तर मग मला सांगा, हे वरव्याला देता का डेअरीला? नाही, ओरवे हॉटेलला देतो. बरं, खाटीला देता? हो. बरं. तर मग महिन्याची खाटी किती पैसे येत असतील? 15,000 रुपये. 15,000. बरं. आणि ढेप चारता का याला? हो, ढेप एक टाइम चारत. किती चारता बरं? अर्धा किलो एक टाइम चार. अर्धा किलो. हो. 2 म्हशी. बरं. तर मग आता यांच्यासाठी चारा क्षेत्र त्या तिकडे आवडायला? हो, गजरा. गजरा आणि वाडे विकत आणून चार. बरं. तर तिकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो, लाल गवत आहे, गजरा गवत आहे. तर ते किती गुंठे असेल? हे असेल 3 गुंठे. 3 गुंठे. बरं. मग आता हे वाडे पण हात वाढायला आहे ना? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आताच या भाऊनं वाडे आपले आणलेले आता स्कूटीवर. इकडे यांच्या भागामध्ये ऊस जास्त आहे आणि ऊस तोडणी चालू असेल तिथून यांनी वाडे आणली आणि म्हशीला खायला टाकलेले आहे. तर बरं, मग तुम्ही हे शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय करता आणि खरेदी विक्री पण कोणता बाजार करता आपण? मी करतो उंबरखेड बाजार. उंबरखेडचा. बाकी नंतर सगळ्या म्हशी घरूनच विकतात. बरं बरं. म्हणजे इथं आल्यावर तुमचा कॉन्टॅक्ट जास्त झालेला आहे का? कॉन्टॅक्ट वडिलांमुळे जास्त आहे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांचे वडील भरपूर वर्षापासून या दुग्ध व्यवसायात आणि म्हैस पालन खरेदी विक्रीमध्ये आहेत, त्यामुळं यांच्या जे कॉन्टॅक्ट आणि नंबर जास्त वाढलेला आहे. तर जर कोणाला म्हैस घ्यायची असेल, याबद्दल माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता का? हो ना. बरं. तर मग आमच्या एकदा प्रेक्षकांना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव शुभम शिवाजी सूर्यवंशी, राहणार हडसणी, हदगाव तालुका, जिल्हा नांदेड. फोन नंबर 84-83-06-87-23. बरं. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्रांनो, कोणी नवीन दुग्ध व्यवसाय करत असेल, ज्यांना माहिती घ्यायची असेल,
तर नक्कीच तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.